या तीन कारांमुळे पुढच्या आठवड्यात तुरीचे बाजारभाव होणार 10,000 रुपये पार. देशात तुरीचं उत्पादन घटलं. राज्यासह देशामध्ये तुरीची टंचाई. सध्या आपण जर का पाहिलं तर कारंजा बाजार समिती असेल, अकोला असेल, रिसोड असेल यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीनं तब्बल 9,000 रुपयांचा टप्पा गाठलाय. तर उर्वरित बाजार समित्यांमध्ये तुरीला जवळपास 8,000 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान सरासरी बाजार मिळतोय. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तूर 10,000 रुपयांचा टप्पा देखील त्या ठिकाणी पार करणार असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने सांगितलं जातंय. शिवाय यावर्षी तुरीला मागणी वाढल्यानं आणि तुरीचा जो काही शिल्लक साठा आहे मागच्या वर्षीचा तो सुद्धा कमी झाल्यानं तुरीच्या दरामध्ये त्या ठिकाणी तेजी दिसत आहे. हमी भाव खरेदीमुळे देखील तुरीच्या बाजारभावात मोठी उसळी त्या ठिकाणी आता निर्माण झालेली असून तुरीचे बाजारभाव हे येत्या काळामध्ये 10,000 रुपयांचा टप्पा त्या ठिकाणी पार करतील. आणि या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब देखील करा. बंधूंनो, देशात तुरीचं घटलेलं उत्पादन त्याचप्रमाणे हमी भावानं खरेदीचा आधार, कमी पुरवठा यासह आंतरराष्ट्रीय बाजारातील तुटवडा आणि चांगली मागणी यामुळे तुरीच्या बाजारभावात चांगली तेजी आली. तुरीचा बाजारभाव जवळपास 8,500 रुपयावरती जाऊन त्या ठिकाणी पोहोचलाय. भाववाढीसाठी पोषक वातावरण त्या ठिकाणी आता निर्माण झालं असून यंदा तूर 9,000 रुपयांचा टप्पा त्या ठिकाणी गाठू शकतं असा अंदाज तूर अभ्यासकांनी त्या ठिकाणी व्यक्त केला आहे. एकंदरीतच जे काही तुरीचे बाजारभाव आहे ते 9,000 रुपयांच्या पार देखील त्या ठिकाणी आता झालेले आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की देशातील तूर उत्पादन सलग 3ऱ्या वर्षी त्या ठिकाणी कमी झाले. केवळ उत्पादनच कमी झालं नसून अनेक भागामध्ये तुरीची गुणवत्ता देखील त्या ठिकाणी खालावल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसतं. देशात 45 ते 47 लाख टनांच्या दरम्यान तुरीची त्या ठिकाणी दरवर्षी गरज असते, पण आज घडीला उत्पादन कमी आहे. सरकारच्या अंदाजानुसार यंदा 36 लाख टनांचं उत्पादन त्या ठिकाणी राहू शकतं. अभ्यासकांच्या मते 28 ते 32 लाख टनांच्या दरम्यान त्या ठिकाणी उत्पादन होईल. मागील 2 वर्षी सरकारनं आयात वाढवून देशामध्ये तूर पुरवठा त्या ठिकाणी वाढवला होता. मागील वर्षभर तुरीचे भाव त्या ठिकाणी खूपच पडले होते आणि त्यामुळे देशातच नाही तर केवळ निर्यातदार देशामध्ये सुद्धा उत्पादन त्या ठिकाणी यावर्षी त्या ठिकाणी कमी झाले. त्यामुळे तुरीला बाजारभाव हे आता त्या ठिकाणी वाढले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता जो काही शिल्लक साठा आहे देशातील तो सुद्धा त्या ठिकाणी आता सरकारकडे केवळ 4.5 लाख टन असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे. मागील हंगामामध्ये 6.5 लाख टनांनी ही जी काय सरकारनं खरेदी केली होती. यंदा देशातील पुरवठा कमी राहून आयात देखील त्या ठिकाणी तुरीची कमी राहणार आहे आणि हे निश्चित झाल्यानंतर तुरीच्या बाजारभावामध्ये एकच तेजी त्या ठिकाणी आता दिसून आली आहे. तुरीचे भाव डिसेंबरच्या तुलनेमध्ये आज घडीला 1,000 रुपयांनी त्या ठिकाणी वाढले, तर सप्टेंबरच्या तुलनेमध्ये 2,000 रुपयांनी वाढले. नव्या तुरीची जी काय बाजारातील आवक सुरू झाल्यापासून भाव वाढायला सध्या त्या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर तुरीला यावर्षी जवळपास 8,000 रुपयांचा हमी भाव त्या ठिकाणी सरकारने दिलेला आणि सरकार यावर्षी सर्व शेतकऱ्यांची तूर ही हमी भावानं खरेदी करणार आहे. महाराष्ट्रात 3.36 लाख टन तूर खरेदीचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामधून किती तूर खरेदी करणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आता सांगितलं आहे. कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, शिवाय गुजरातमध्ये देखील तुरीची खरेदी आता सुरू आहे. यंदा सरकारनं तुरीसाठी जवळपास 8,000 रुपयांचा हमीभाव त्या ठिकाणी जाहीर केला आहे. सरकार 100% तुरीची खरेदी करणार अशी चर्चा त्या ठिकाणी आता सुरू आहे. त्याचं उत्पादन कमी असल्यानं शेतकरी हमीभावाच्या खाली तूर विकणार नाही हे त्या ठिकाणी निश्चित आहे. त्यामुळे बाजारात भाववाढीला त्या ठिकाणी आता बूस्ट मिळालेला आहे. दुसरीकडं जर का आपण बघितलं तर देशातील बहुतांश बाजारामध्ये त्या ठिकाणी तुरीचे बाजारभाव हे 8,000 रुपयांच्या पुढे त्या ठिकाणी गेले आहे. सरासरी बाजारभाव हे 8,200 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी आहे. ॲग्रोन वृत्तपत्राच्या माध्यमातून सध्या बाजारभावावरून काहीसे चढ उतार जरी अपेक्षित असले तरी तुरीची जी काय तेजी आहे ती आता तुरीमध्ये उसळी राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. कारण सध्या तुरीची आयात ही सध्या खुली झाली असून भाव कमी करण्यासाठी सरकारनं स्टॉक लिमिट त्या ठिकाणी लावले तरी भाव पडण्याची शक्यता त्या ठिकाणी आता कमी येते. त्यामुळे तूर बाजारभाव हा जवळपास 10,000 रुपयांचा टप्पा गाठल अशी त्या ठिकाणी अंदाज तूर बाजारभावातील अभ्यासकांनी त्या ठिकाणी आता केले. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का तूर असेल आणि ती जर का तुम्ही मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणार असाल तर रोजचे बाजारभाव तूर विक्रीचं नियोजन करणं आणि निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं.